रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने पवई भीमनगरमधील झोपडपट्टीवासियांच्या प्रश्नावर आज जोरदार निदर्शने करण्यात आली, त्याबद्दलची ही बातमी। पवईमधील जयभीमनगरमधील 500-600 झोपड्या प्रशासनाने उद्ध्वस्त केलेल्या आहेत। रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण याकडे कसं पाहता आणि या लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने आपण कोणती भूमिका घेणार आहात? बघा, कालच आमचे मुंबईचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आठवले साहेबांची भेट घेतलेली आहे। आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे। त्या ठिकाणी आठवले साहेबांच्या आदेशानंवे त्या झोपडीधारकांना न्याय मिळण्याकरता आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्या ठिकाणी तीव्र निषेध या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जर 7 दिवसाच्या आतमध्ये नियमाप्रमाणे पावसामध्ये झोपडपट्टी डेमोलिशन करता येत नाही, झोपडपट्टी तोडता येत नाही, परंतु या प्रशासनाने जाणून बुजून गोरगरिबांवरती हा अन्याय केलेला आहे। आता या लोकांच्या शैक्षणिक लहान मुलांचा शैक्षणिकचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या सुविधा देखील ह्या हिरावून घेतलेल्या आहेत आणि त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो। तर आणि ज्या जाणून बुजून त्या केसेस घेतलेल्या आहेत, ज्या मुलांवरती लोकांवरती केसेस घेतलेल्या आहेत, त्या त्वरित त्या केसेस मागे घेतल्या पाहिजे। आम्ही अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अशी मागणी करतोय आणि 7 दिवसाच्या आत प्रशासनाने या झोपडपट्टींना न्याय दिला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे। अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या आदेशानंवे या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा या ठिकाणी प्रशासनाला इशारा देत आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, झोपडी आमच्या हक्काची, झोपडी आमच्या हक्काची, झोपडी आमच्या हक्काची। टीएमसी प्रशासन होश में आओ, टीएमसी प्रशासन होश में आओ। रामदास आठवले आगे बढ़ो, रामदास आठवले आगे बढ़ो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय भीमनगर वासियांना न्याय मिळालाच पाहिजे, जय भीमनगर वासियांना न्याय मिळालाच पाहिजे। झोपडी आमच्या हक्काची, झोपडी आमच्या हक्काची, झोपडी आमच्या हक्काची। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अविनाश महातेकर आगे बढ़ो, अविनाश महातेकर आगे बढ़ो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आठवले साहेब आगे बढ़ो। जय भीमनगरच्या झोपडपट्टीचा न्याय मिळालाच पाहिजे, अरे न्याय मिळालाच पाहिजे, केसेस मागे घेतल्याच पाहिजे। कोण म्हणतो घेणार नाही, कोण म्हणतो घेणार नाही? बोल दलिता, बोल दलिता, चप्पल लेके, काठी लेके, बोल मेरी बहिना, बोल मेरे भैया। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवर प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। प्रशासन होश में आओ, प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जयभीमनगरमधील रहिवाशांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। जयभीमनगरमधील रहिवाशांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि माजी मंत्री राज्याचे अविनाश महातेकर साहेब आलेले आहेत। त्यांचं मोर्चेकराच्या वतीनं आणि झोपडपट्टीच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि साहेबांना विनंती करतो जय भीम झोपडपट्टी दोन्ही पकडा या झोपडपट्टी धारकाला न्याय मिळालाच पाहिजे। कारण महाराष्ट्र शासनाने काही नाही विचार करताना झोपडपट्टीचा उद्ध्वस्त केलेला आहे। पावसामध्ये झोपडपट्टी तोडल्या जात नाहीये, पण या ठिकाणी जाणून बुजून झोपडी धारकावर लाठी हल्ला केलेला आहे आणि काही लोकांवर केसी केलेल्या आहेत, 100-150 लोकांवर केसी केलेल्या। त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करत आहे आणि ज्या केसी भरलेल्या आहेत त्यांच्या माघारी घेण्यासाठी आम्ही शासनाला विनंती करत आहे। याच्यानंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय माजी मंत्री राज्याचे माजी मंत्री अविनाश महातेकर साहेब हे संबोधित करते असं मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी
आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इथे जी एक दुर्दैवी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्ता, पुरुष कार्यकर्ते या सर्वांनी मिळून इथं आंदोलन घेतलेलं आहे. खरं तर आता या गोष्टीला 15-20 दिवस झालेले आहेत. आपण हे आंदोलन का घेत नव्हतो तर सुरुवातीला इथे जे लोक राहायला होते त्या लोकांना रीतसर सरकारने त्यांची जागा बदलून द्यायला पाहिजे होती. ती न बदलता त्यांनी आणि काहीही न कळवता, मला पोलीस स्टेशनचं हेच आश्चर्य वाटतंय की न कळवता त्यांनी त्या ठिकाणी हल्ला चढवला. त्याचा परिणाम असा झाला की तरुण मुलं जी होती ती थोडीशी पिसाळली आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी जो काही लाठी हल्ला केला त्यात काही मुलं जखमी झाली, अनेक लोकांना अटक केलेली आहे आणि वातावरण संपूर्ण बिघडवून टाकायचं काम या पोलीस स्टेशननं केलेलं आहे. आणि त्यामुळं आम्ही ताबडतोब रिॲक्शन द्यायला सुद्धा टाळत होतो. मला भाऊ बंडागळे वगैरे या इथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं होतं, पण मीच त्यांना सबुरीचा सल्ला दिला. आपण पहिल्यांदा म्हटलं त्या लोकांना बसवू जागेवर आणि त्याच्यानंतर आपण या पोलिसांचा निषेध करूया. ही गोष्ट हाताबाहेर जायला खरं तर पोलिसच जबाबदार आहे. निश्चितपणे या परिसरामध्ये जेव्हा हिरानंदानीच्या बिल्डिंगी उभ्या राहायला लागल्या त्यावेळेला हिरानंदानीने प्रॉमिस केलेलं होतं की इथले जे कोणी रहिवासी आहेत त्या लोकांना इथल्या इथेच कुठेतरी आम्ही आमच्या पद्धतीनं खोल्या देऊ. सुरुवातीच्या काळात त्यांनी मला आठवतंय समोरच्या बिल्डिंगमध्ये काही खोल्या दिलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग त्या खोल्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या आणि आता हिरानंदानीने दोन्ही हात वर केलेले आहेत आणि आता ते काही देण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही. पण त्यांना याची कल्पना नसेल की ज्या लोकांना घरं मिळालेली नाहीत ती लोक ही जागा सोडून कुठं जाणार नाहीत. त्यांना खोल्या मिळेपर्यंत ते लोक या ठिकाणी थांबतील. एवढ्या मोठा आता पावसाळा सुरुवात होणार आहे, त्या पावसाळ्यावरती उघडी लोक या ठिकाणी घरं टाकून बसलेली आहेत. लहान लहान मुलं त्या ठिकाणी खेळत आहेत. सरकारला शहाणपण सुचलं पाहिजे, पोलिसांना शहाणपण सुचलं पाहिजे आणि त्यांनी या लोकांची ताबडतोब व्यवस्था केली पाहिजे. आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना इशारा देत आहोत आणि लवकरात लवकर त्यांनी त्यांची व्यवस्था करावी अशी मागणी करत आहोत. उपस्थित झालेल्या सर्व लोकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना मी धन्यवाद देतो आणि तुमच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले आज सतत उभा राहील अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागे बडो झोपडी आमच्या हक्काची. लोकांवर खूप अत्याचार झालेला आहे. ऍक्च्युली खरोखर या पोलिसांनी याचा विचार करायला पाहिजे होतं, कारण ही परिस्थिती नाही. आज पावसाच्या याच्यामध्ये पिरियडमध्ये कधीही कुणाचा असा म्हणजे घर खाली करू शकत नाही. जरी त्यांनी नोटीस दिली असेल त्यांनी त्यांचा उपाय शोधायला पाहिजे होता आणि त्यांना घरं द्यायला पाहिजे होती. हे इम्पॉर्टंट होतं. हा खरोखर जातीवाद आहे हे दिसून आलेलं आहे. यामुळे याच्यावर यांच्यावर ज्यांना अत्याचार झालाय यांना हा न्याय मिळालाच पाहिजे. यांना स्वतःची घरं हे मिळालेच पाहिजे. अगदी मी कळकळीने सांगत आहे. जय 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 महाराष्ट्र. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. असा असा काढा, आम्ही उभा राहतो इथं. काय विषय नाही.